जे प्रभुदास भोईर असतील, आदरणीय जे ज्यांचा वाढदिवस आहे, महाराष्ट्राचे सभापती आदरणीय बाळासाहेब पाटील, जे लोकप्रिय ज्यांनी भाजप हा तळागाळात टिकून, म्हणजे रायगड जिल्ह्याचे बोललं तर भाजपचा काय हे असतो ते बाळासाहेब पाटीलच्या माध्यमातून मी सांगू शकतो. आज प्रभुदास भोईर आणि कळंबोली शहर भाजप पार्टीच्या माध्यमातून कळंबोलीतील सर्वच विद्यार्थ्यांचे म्हणजे 10वी असेल, 12वी असेल, गुरुगौरव सत्कार असेल, कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर, असे अनेक उपक्रम प्रबोधन आणि कळंबोली सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज चालू झाल्या. आपल्याला खरंच सांगतो का बाळासाहेब पाटील हे नाव रूपाला ज्याने रोपटं जे रोजलं, आज त्याचा उत्सव झालेला आहे. त्या उत्सवाच्या माध्यमातून आज कळंबोली साहेब रायगड जिल्ह्यामध्ये हा पूर्ण भारतीय जनता पार्टी आज मी खरंच अण्णा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि इथे असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून धन्यवाद आणि बाळासाहेब पाटील यांना माझ्या भारतीय जनता पार्टी कळंबोली यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी सांगितलं आहे की प्रभुदास भोईर यांचं कार्य खूप चांगलं आहे. भविष्यात त्यांना एखादा महामंडळाचं काहीतरी भेटेल. नाही, असं त्यांची इच्छा आहे. त्यांची इच्छा आहे, म्हणजे अशा कार्यकर्त्यांनी पुढे जावं अशी त्यांची इच्छा होती. तसं बघा अशी संधी भेटली तर त्याची पूर्ण कराल का? आता सेम प्रश्न परत विचारतो. तुमच्या कार्याला विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने तुमच्या तुम्हाला पक्षात घेतलं. पक्ष सांगतंय की अशा कार्यसम्राट किंवा अशा कार्य करणाऱ्या लोकांची आम्हाला गरज आहे. अशा लोकांना पुढे नेण्यासाठी एखादं महामंडळ किंवा महापालिकेत चांगलं स्थान भेटावं म्हणून प्रयत्न जर केले तर तुम्हाला आवडेल. बघा, तुम्ही सर्व माझे जुनीच मित्रमंडळी आहे. तुम्ही माझं कार्य, माझ्या सर्व गोष्टीवर तुम्ही लोक असता, म्हणजे तुम्ही घरची मंडळी आहे माझी. तुम्हाला माहिती आहे की मी 25 वर्षापासून कार्य केलं आहे. पण आज खरं सांगतो, नव्या कार्यकर्त्याला जो सन्मान भेटतोय तुम्ही बघता, तर 25 वर्षापासून कुठली अपेक्षा नाही केली, तर आता कसली अपेक्षा पाहिजे? आम्हाला काहीच अपेक्षा नाही. फक्त एवढं भारतीय जनता पार्टी विशाल मोठ्या पक्षामध्ये मी आलो आहे, तर त्याच्यामध्ये जो मान सन्मान मला भेटतोय त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली मला कसली अपेक्षा नाही, काय नाही. जी फक्त श्रेष्ठीची मला मार्गावर रस्ता दाखवून त्याच रस्त्यात मी चालतो. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं तुमचं नेतृत्व आणि कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, यांचे विविध कार्यक्रम आपण सामाजिक आयोजनात राबवत असतात आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ आपल्या पाठीमागं खूप मोठं असतं. काय सांगाल, कशा प्रकारची शक्ती आपल्या पाठीमागं? सर्वांना जीवन चालण्यामध्ये जो प्रेम आहे, तो आनंद आहे, तो कशात नाही. आणि की जो मी बघतोय आज मला जेवढे माझे नगरसेवक एवढं मला मनाचा प्रेम आहे. माझ्या बहिणी माझी घर आहे, कारण की तो त्यांचा बघाचा दृष्टिकोन आहे माझ्याकडे. तो खरा भावनेने आहे, कारण चुकून अपेक्षा करते ना त्याच्यापासून जास्त भावना असतं माणसाची. आणि मला तीच अपेक्षा आहे, मला काही अपेक्षा नाही. भारतीय जनता पार्टी गेल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणलं की कॉलर टाईट असेल. कॉलर टाईट आहेत ना, तुम्ही बघता ना. आज 25 वर्षापासून आम्ही जर त्या पक्षामध्ये होतो, आमच्याकडे पुढं लोक आम्हाला रुपरेशन आणत नव्हती. आज नव्या कार्यकर्त्याला जर लगेच वर्षात टाकून साहेब जर लगेच फेसबुकवर टाकतात का आज एवढा मोठा कार्यक्रम केला, तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे? आणि अजून तुम्ही कुठलं बघितलं आहे? अजून आम्ही एवढे कार्यक्रम तुम्ही बघता पत्रकार मंडळी, कधी आमचा कार्यक्रम कोणी दाखवला गेला आहे? आज पहिल्यांदा आमचा कार्यक्रम दाखवला जातोय, जो कार्यक्रम दिसतोय, मग त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली आहे आमच्यासाठी? बघून मला आज अभिमान आणि स्वाभिमान आणि खरंच गर्वाने याच्या पक्षामध्ये आलो आहे, BJPमध्ये आलो आहे, त्याला मला गर्व आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी काही महिन्यातच लागणार आहेत. 4 महिन्याचा कदाचित कालावधी असेल. कदाचित ही कार्यक्रमाची नांदी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात असावी का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न जर असेल तर तुमचा कळंबोलीमध्ये जे 4 वार्ड आहेत, त्या वार्डांमध्ये कोणत्या चेहऱ्यांसाठी कशा पद्धतीने काम करणार आहात आणि विरोधकांना काय संदेश देणार आहात? विरोधकांना बघा, राजकारणात ते तेवढे असतो. आपलं काम आणि आपले लोक आपल्या पुढे घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये बघा जी पक्षी श्रेष्ठीचे काम सोपविल आम्हाला तेच आम्ही काम करणार. जे सांगतात तुम्ही इथपर्यंत काम करत तिथेच काम करणार आम्ही. आणि आम्ही कळंबोलीमध्ये सर्वकडे उतरलेले लोक आहेत, काम केलेले लोक आहेत. तर आम्हाला माहिती आहे आमचे नगरसेवक कोण आहे, तर कसे बनणार, किती वाढणार ते आम्हाला माहिती. ते वेळेला दाखवू आम्ही सगळं. पण त्यांचे निष्ठावंत शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या हस्ते सन्मान झाला. काय सांगाल, काय भावना व्यक्त कराल? माझे राजकारणातले गुरु कोकण माळा सभापती बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना मी लाख शुभेच्छा देत आहे. सर्वप्रथम तर आजच्याला साहेबांनी सांगितलं, देवीदास तू काय कार्यक्रम घेणार? मी साहेबांना बोललो, साहेब कळंबोलीमध्ये मी सर्व कार्यक्रम घेणार जे 10वी आणि 12वीला विद्यार्थी 90% 80% असे झाले, त्यांचा गुणगौरव सत्कार आपण तुमच्या वाढदिवसानिमित्त घेऊया.
त्याच्यानंतर माझे मित्र प्रभू अण्णा बोलले मी रक्तदान शिबिर घेतो, त्यांनी पण बाजूला रक्तदान शिबिर घेतलं. कळंबोलीमध्ये हे दोन्ही कार्यक्रम एकदम भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात झाले. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे व जे रक्तदानाला आले त्यांचे पण मी आभार मानित आहे. राजकारणात पहिल्यांदा मी पाऊल ठेवला मुंडे साहेबांकडे पाहून. मुंडे साहेबांकडे आम्ही भेटायला जायचो बाळासाहेबांना. आम्ही तर मुंडे साहेब म्हणायचे तू देवीदास इकडे यायचं नाही, मी म्हणजेच बाळासाहेब. बाळासाहेबांना सांगायचं तुम्ही कुठलाही आमच्या इकडचा बीडचा नगरचा कुठला कार्यकर्ता आला 1995 पासून तर ते सांगायचे बाळासाहेब म्हणजे मुंडे साहेब येतं. ACP साहेबांना फोन करून सांगितलं फोन आला तर हा मुंडे साहेबांचा समजायचा, हा बाळासाहेबांचा फोन नाही. बाळासाहेब फोन ज्यावेळेस करतील माझ्या कुठल्या ऑफिसमध्ये तर हा मुंडे साहेबांचा फोन समजायचा. त्याच्यामुळे 1995 पासून मी इथे आल्यापासून जे बाळासाहेबांवरते निष्ठावंत त्यांच्याबरोबर काम करत आहे, इथून पुढेही कार्यक्रम काम करत राहील. आणि बाळासाहेब एक म्हणजे नेतृत्व असं आहे की बाळासाहेबांकडे पाहिल्यानंतर मला वाटतं मुंडे साहेबांकडेच पाहतो मी. साहेब खेडकर साहेब, अनेक वर्षापासून बाळासाहेबांवर तुम्ही आहात. भारतीय जनता पार्टीशी निष्ठावंत तुम्ही पदाधिकारी राहिलेले आहात. मात्र भारतीय जनता पार्टीकडनं हवा तसा न्याय तुम्हाला मिळालेला दिसत नाही. या महापालिका निवडणुकीमध्ये तरी तुम्हाला न्याय मिळेल का? आता विधान परिषदेवर विक्रांतभाई पण आमदार झालेले आहेत, ती एक ताकद आपल्यासोबत आहे. कसं बघताय, काय तयारी आपली? महानगरपालिकेमध्ये मी समाजकारण करतो. माझी मिशन सुलभा देवीदास खेडकर ही प्रभाग 8मधून इलेक्शन लढणार आहे. कारण की 100% माझं नियोजन ठरलेलंच आहे. कारण की साहेबांनी सांगितलेलं आहे देवीदास तू काम करत राहायचं. माझे कळंबोलीमध्ये 3 ऑफिस आहेत सध्याला. आणि मी लाडली बहीणचे फॉर्म कुठल्याही इथल्या एका नगरसेवकांनी भरले नसते. मी 5 ते 6 हजार लाडली बहीणचे फॉर्म भरले. आणि प्रत्येक वर्षी कुठल्या कॉलेजचं महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यातलं ॲडमिशन मला सांगा, मी ते ॲडमिशन करून देतो. माझ्याकडे आत्ता प्रत्येक रोज 10 जण फोन करतात खेडकर साहेब आम्हाला ह्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे, महाराष्ट्रात मला इथे ॲडमिशन घ्यायचं. कुठलं इथून पण तुमच्या पत्रकार बंधूंना सांगतो महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यातलं ॲडमिशन नाही भेटलं तर देवीदास खेडकरच्या जय सेवा कार्यालयामध्ये या, तिथून तुम्हाला ॲडमिशन व त्या विद्यार्थ्याला न्याय दिला जाईल. ओके.